नमस्कार मित्रांनो, मी दीपक सुर्वे आपल्या अभ्यास मंडळाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. गणित हा विषय माझ्याकडे आहे आणि गणित या विषयाच्या डे 1 चे आपण 30 क्वेश्चन पाहणार आहोत. दररोज 30 प्रश्न गणित विषयाचे आपण पाहणार आहोत. आता डे 1 वरती जे 30 क्वेश्चन आहेत, त्या 30 प्रश्नांचा शॉर्ट बट स्मार्ट पद्धतीनं कसा अभ्यास करायचा, स्पीडमध्ये ते प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचं, कशा पद्धतीनं टॅकल करायचा, त्या प्रश्नातील एका घटकावरनं अजून वेगळ्या पद्धतीनं प्रश्न कसा येतात त्याचं पण तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो. आता तुम्ही सगळी शिक्षक लोक आहे, जास्त डीप मध्ये सांगायची गरज नसेल, पण एक माझा अनुभव आहे 150-200 बॅचचा, त्या अनुभवावरनं तुम्हाला सांगतोय मी की प्रत्येक गोष्ट जरी तुम्हाला कन्फर्म माहित असेल तर एखादा जरी शॉर्टकट तुम्हाला माझ्याकडून निश्चित 100 नाही 200% नवीन पद्धतीनं तुम्हाला मिळालेला असेल. ठीक आहे, चला पहिल्या एक्झाम्पल पासून आपण सुरुवात करूया. पहिलं एक्झाम्पल काय आहे आता बघा. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची वजाबाकी 45 आहे, तर त्या संख्या कोणत्या म्हणून तुम्हाला विचारले. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन क्रमवार संख्यांच्या वर्गामधील फरक त्या दोन संख्यांची बेरीजच येते. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण एक लहान दोन संख्या घेऊया. आता बघा, 4 आणि 5 घेतलाय. 4चा वर्ग घेतला 16, 5चा वर्ग घेतला तुम्ही 25. चला या दोघांची तुम्ही बेरीज केली, या दोघांची बेरीज 41 आली, पण या दोघांची मधील फरक घेतला तुम्ही, 25 आणि 16 मधील फरक किती आला? 9 फरक आला. मग जो फरक येतोय ना, फरक तो त्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज असते. 4 आणि 5 ची बेरीज किती आली? 9 आली. क्लिअर? मग हाच प्रश्न तुम्हाला आहे ना मोठ्या बाबतीत मोठ्या वेगळ्या अँगलनं कसा विचारला जाईल आता तुम्हाला सांगतो. दोन क्रमवार बॅक टू बॅक नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची वजाबाकी तुम्हाला देतील. बघा आता एक्झाम्पलच्या माध्यमातून 99चा वर्ग वजा 98चा वर्ग बरोबर किती, असा तुम्हाला प्रश्न सांगतील. मग 99चा वर्ग 98 0 1 येतो, 98चा वर्ग 96 0 4 येतो. हे माझा पाठ आहे, 100 पर्यंत वर्ग कसे पाठ करायचे त्यावेळी वर्गमूळ वरती तुम्हाला निश्चित 200% सांगेन. पण जर सलग दोन नैसर्गिक संख्येच्या वर्गामधील जर फरक तुम्हाला विचारला तर त्या दोन संख्यांची बेरीज असते, एवढंच फक्त लक्षात ठेवा. ह्या 99 मध्ये 98 मिळवलं तर त्या दोघांची बेरीज किती आली? 197 आली. या प्रश्नाचं उत्तर तुमचं 197 येणार. समजलं? म्हणून इथं दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज 45 आहे ना, तर बॅक टू बॅक दोन संख्यांची बेरीज 45 येते. अशा दोन संख्या कुठल्या येत्या? तर 22 आणि 23 येत्या. अजून स्पीड मध्ये तुम्हाला काढायचं असेल तर दिलेल्या बेरजेची निमपट करायची. 22.5 आली, मग त्याच्या पाठीमागची परिपूर्ण संख्या कोणती? 22. नंतरची परिपूर्ण संख्या 23. 22 आणि 23 संख्या आल्या. क्लिअर का? आता इथे बघा, 4 आणि 5 ची बेरीज किती ती? 9. 9 ची निमपट करा, 4.5 आली. 4.5च्या अगोदरची परिपूर्ण संख्या 4, 4.5 नंतरची परिपूर्ण संख्या 5. क्लिअर झाला का? आता तुम्ही काय लक्षात ठेवायचंय, हा क्वेश्चन लक्षात ठेवायचा आहे. बघा, येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत तुम्हाला जर हा प्रश्न आला तर तुम्हाला हा प्रश्न टॅकल करता आला पाहिजे. हा प्रश्न महाराष्ट्रातील सरळ सेवेला विचारला गेलेला आहे. संख्या पण याच, 99चा वर्ग वजा 98चा वर्ग बरोबर किती म्हणून. क्लिअर? दुसऱ्या प्रश्नाकडे आता आपण जाऊया. प्रश्न क्रमांक 2. 10 ते 60 मधील समसंख्यांची बेरीज किती? आता पहिल्या टप्प्यामध्ये बघा, तुम्हाला त्या 10 ते 60 मध्ये समसंख्या किती आहेत ना, त्या तुम्हाला प्रायोरिटीनं कळल्या पाहिजेत. त्या 10 ते 60 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती येत्या त्या पण तुम्हाला कळल्या पाहिजेत. विषम संख्या किती येत्या त्या पण तुम्हाला कळल्या पाहिजेत. ह्या एक्झाम्पलवर नाही ना, तुम्हाला 2-3 एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगतो. बघा आता लक्ष द्या थोडस. मध्ये जर तुम्हाला आलं ना 43 ते बघा 89 मधील समसंख्यांची बेरीज किती? प्रश्न काय? समसंख्यांची बेरीज किती? आता 43 ते 89 मध्ये समसंख्या काढाय गेला तर पहिली समसंख्या काय येते? 43 नाही येत, पहिली समसंख्या येईल 44. शेवटची काय येते? शेवटची समसंख्या आली पाहिजे, शेवटची समसंख्या 89 नाही येत, 88 छेद 2. हे सूत्र आहे. काय सूत्र आहे? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या
छेदामध्ये 2 आणि गुणिले एकूण संख्या. मी लिहितो वाटलं सर बघा. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या छेदामध्ये 2 गुणिले एकूण संख्या. जर तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली तर सूत्रामध्ये काय येईल माहितीये का? पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या छेदामध्ये 2 आणि गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे सम आणि विषम दोन्ही आल्या. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला विषम संख्यांची बेरीज किती, तर पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या छेदात 2 गुणिले एकूण विषम संख्या. जर तुम्हाला प्रश्न विचारला समसंख्यांची बेरीज किती, तर तुम्ही काय घेणार? पहिली समसंख्या शेवटची समसंख्या छेदात 2 गुणिले एकूण विषम नाही समसंख्या तुम्ही घेणार. आता या ठिकाणी बघा, मी तिन्ही तुम्हाला काढून दाखवतो. 43 ते 89 मधील समसंख्यांची बेरीज बघा आधी काढतो. पहिली 44 प्लस शेवटची 88 छेदामध्ये 2. आता गुणिले एकूण समसंख्या आपल्याला घ्यायच्या आहेत. एकूण संख्या पहिल्यांदा तुम्हाला फाइंड करता आल्या पाहिजेत. सुरुवात कशापासून होती? 43 पासून, शेवट 89 पर्यंत आहे. मग ह्या दोघांमधील फरक घ्यायचा. 89 ते 43 यांच्यामधील फरक घेतला. 9तून 3 गेले 6 उरले, 8तून 4 गेले तुमचे 4 उरले, 46 आल्या प्लस 1. टोटल संख्या 47 आहेत. त्या एकूण संख्या म्हणजे काय आलं माहितीये का? यामध्ये सम पण आलं प्लस विषम पण आलं, म्हणजे थोडक्यात या नैसर्गिक संख्या आल्या. सर प्लस 1 का केला? घाईमध्ये तुम्ही ते प्लस 1 करायचं राहून जाता. जस्ट एक्झाम्पल बघा. आता 7 पासून 10 पर्यंत एकूण संख्या किती आहेत? तुम्ही 7 आणि 10 मधला फरक घेता 3 नाही. 7, 8, 9, 10 म्हणजे 7 पासून 10 पर्यंत काउंट करायला गेला तर 7 पण काउंट करायचं आणि 10 पण काउंट करायचं. 3 शब्दामधील एक फरक सांगतो बघा. 3 शब्दामधील फरक मला तुम्ही उद्याच्या लेक्चरला सांगितला तरी चालेल. कोणत्या 3 शब्दामधील फरक? 7 पासून 10 पर्यंत संख्या किती? पासून. 7 ते 10 मधील फरक किती? फरक दुसरा शब्द, पहिला पासून. ओके, म्हणजे थोडक्यात पर्यंत पण शब्द तुम्ही म्हणू शकता. 7 ते 10 पर्यंत, 7 ते 10 मधील फरक आणि 7 ते 10 दरम्यानच्या संख्या किती? तिन्ही शब्दांची शाब्दिक रचना वेगळी आहे. पर्यंत, फरक आणि दरम्यान. ओके, याचा अर्थ काय होतोय मला व्यवस्थित तुम्ही आज विचार करून उद्याच्या लेक्चरला सांगितलं तरी चालेल. ठीक आहे. लाईव्ह लेक्चर होतील का? 100% आपली लाईव्ह लेक्चर मॅक्झिमम घेण्याचा मी प्रयत्न करेन. ठीक आहे. एक शेड्यूल पण तुम्हाला सांगेन. ठीक आहे. आता सध्या या प्रश्नावर लक्ष द्या बघा. तुम्हाला काय विचारलं होतं? 43 ते 89 मधील समसंख्यांची बेरीज किती? टोटल 47 आहेत. त्या 47 मध्ये एक सम आणि एक विषम ह्या दोन्हीपैकी कुठे संख्या जास्त येणार? समला येणार का विषमला येणार? तर विषमला जास्त येणार. का? सुरुवात आणि शेवट विषमने आहे म्हणून विषमला एक संख्या जास्त द्यायची. 47च्या निम्म केलं तर बघा, आता 47 मधून एक कमी केला उरलं 46. 46च्या निम्म 23. सम तुमच्या 23 आल्या, विषम तुमच्या 23 आल्या, पण जी एक संख्या जास्त आहे ना, सुरुवात आणि शेवट इथं विषम संख्या नसल्यामुळं एक संख्या जास्त विषमला येणार. मग विषम संख्या किती आल्या? 24 आल्या. 24 बघा, कळलं? समसंख्या किती आल्या? 23 आल्या, विषम 24 आल्या. मग आता जर तुम्ही सोडवायला गेला, एकूण समसंख्या घेतल्या तर एकूण समसंख्या तुम्ही 23 घेणार. 88 44 यांची पहिल्यांदा बेरीज केली. 88 44 यांची बेरीज किती येते? 8 आणि 4 12, हात चाला 1, 8 आणि 4 12 आणि 13, 132/2
गुणिले 23 आलं. 132 छेद 2, 2 ने काटछाट केली, बेसक 12 उरला 1, बेसक 12, 66 गुणिले 23. आता 23 चा पाडा आला पाहिजे. गणित शिकवाय सुरुवात करायच्या अगोदर काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगायला पाहिजे होत्या, पण पहिल्यांदा लगेच सांगितले की लक्षात येत नाहीत. आता बेसिक गोष्टी थोड्या सांगतो बघा, कारण इथं अडथळा आला की काय बेसिक करणं गरजेचं आहे तुम्हाला चांगलं समजून जाईल. 23 गुणिले 66 करायचे आपल्याला. मग 23 138 म्हणजे 23 चा पाडा आला पाहिजे. इथं 13 आलं. 23 138 मध्ये 13 मिळवलं तुम्ही, 151 आलं. फायनल तुमचं उत्तर किती आलं मग? 1518 हे तुमचं आन्सर आलं. बर, आज तुम्हाला प्रश्न विचारलाय समसंख्यांची बेरीज, उद्या कदाचित विचारतील विषम संख्यांची बेरीज. त्यावेळी तुम्ही काय करायचं माहितीये का? इथे बघा आता सूत्राप्रमाणे पहिली विषम संख्या काय आली? 43. शेवटची विषम संख्या 89 छेदामध्ये 2 आणि गुणिले एकूण विषम संख्या 24. इथं 24 येणार का? एकूण विषम संख्या 24 होत्या म्हणून. आता 43 अधिक 89 तुम्ही केले, ह्या दोघांची बेरीज केली, पुन्हा एकदा 132 आली, छेदामध्ये 2 गुणिले 24 केलं. ह्या 24 ला 2 ने भाग लावलं, तुमचं उत्तर 12 आलं. मग 12 गुणिले 132 करा, 12 दुनी 24, हातचा आला 2, 12 त्रिक 36 आणि 2 38, हातचा आला 3, 12 एके 12 आणि 3 15, उत्तर किती आलं? 1584. आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला असता 43 ते 89 मधील नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, तर तुम्ही काय केलं असतं? पहिली संख्या 43, शेवटची 89, छेदात 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या किती येत्या? 47 केलं असतं तुम्ही. किंवा काही जण काय म्हणतील, सर समची बेरीज 1518 आली, विषमची बेरीज 1584 आली, आम्ही दोघांची ह्या बेरीज करतो. दोघांची बेरीज केली तर चालेल, पण हे कधी आहे मला सांगा? तुम्हाला सम पण काढायला लावले, विषम पण काढायला लावले आणि नैसर्गिक संख्यांची बेरीज पण काढायला लावली. जर डायरेक्ट तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगितली असती तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या तुम्ही घेतलं असतं. क्लिअर? आता तुम्हाला इथं पाडा कुठला गरजेचा होता? 23 चा पाडा गरजेचा होता. सगळ्यांनाच आता सूचना देतो, जगायला जसं तुम्हाला अन्न वस्त्र निवारा गरजेचा आहे, तसं तुम्हाला गणित विषयात हुकमाचा एक्का बनण्यासाठी पहिल्यांदा वर्ग आलं पाहिजेत, घन आलं पाहिजेत आणि पाडे आलं पाहिजेत. आता यावरून तुम्हाला बघा 5-10 मिनिटं लेक्चर असेल, हे बघा आता. सर वर्ग कितीपर्यंत पाठ पाहिजेत? 100 पर्यंत असलं तर नो डाऊट, पण कमीत कमी तुमचं कितीपर्यंत पाठ पाहिजेत? 30 पर्यंत पाठ पाहिजेत. सर घन 20 पर्यंत पाठ पाहिजेत, पण 21 चा घन लक्षात ठेवा, 21 चा घन आणि 22 चा घन. 21 चा घन 9261 आहे आणि 22 चा घन 10748 आहे. 21 चा घन आणि 22 चा घन तुम्हाला सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट साठी फायद्याचा आहे, कारण त्या ठिकाणी तुम्हाला एक 5% दराने 8,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, अशा पद्धतीनं प्रश्न असतो. मग तिथं कुठं तर तुम्ही 105 ला जर तुम्ही वॉटेवर 5 ने भागायला लावला तर उत्तर तिथे 21 येतं. 21 गुणिले 21 गुणिले 21 आलं तर 21 चा घन 9261, 22 चा घन 10648. फॅक्च्युअल आहे, पाठांतर पाहिजे. ओके, त्याच्या पुढे बघा पाडे. पाडे आता सोपे असतात, पण काही मूळ संख्यांचं पाडं ज्याला आपण प्राईम नंबर म्हणतो, ठीक आहे. मूळ संख्यांचं पाडं पाठांतर पाहिजेत ना तुम्हाला, मग त्या मूळ संख्या कोणत्या? 11. 11चा अख्ख्या महाराष्ट्राचा पाडा पाठ आहे. ओके, असा कुठला शिक्षक नसेल त्याचा पाडा पाठ नाही म्हणून 11चा येतोय. महत्वाचा सगळ्यात कुठला आहे? 13. 13 नंतर 17, 19, 23, 29. पाडे तुमचं पाठांतर पाहिजेत. पाठांतर नसेल तुम्हाला कॅल्क्युलेशन थोडस स्पीड मध्ये करता आलं पाहिजे. 29, 58, 87, 116, 145, 174, 203, 232, 261, 290 हा 29 चा पाडा होता. जर असाही पाडा तुला जमत नसेल तर ऑनलाईन प्ले स्टोर वरनं एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, मॅथ्स ट्रिक्स म्हणून. मॅथ्स ट्रिक्स डाउनलोड करून ते थोडस 10-12 मिनिटं खेळायचं. ठीक आहे, का खेळायचं? कॅल्क्युलेशन तुम्हाला तिथं स्पीड मध्ये करता येईल म्हणून. मल्टिप्लिकेशन करा, खूप चांगली गोष्ट आहे. डिवायडेशन करा, खूप चांगली गोष्ट आहे. स्पीड तुमचं वाढेल. ठीक आहे, मग थोडस कुठं तर फेसबुक, इंस्टाग्राम हे बाजूला ठेवायचं. हा
काही गोष्टी मान्य कराव्या लागणार आहेत आपल्याला जर टेट पास करायचे असेल तर. आता हे प्राईम नंबर 30च्या आतलं झालं, पण 30 नंतर पण तुम्हाला काही संख्या अशा येत्या ज्यांचं पाढं तुमचं पाठ पाहिजे. सगळ्यात IMP इंट्रक्शन आता बघा. मग सर त्या 30 नंतरच्या संख्या कोणत्या? तर पहिली आली 36, दुसरी आली 44, तिसरी आली 45 आणि चौथी आली 73. तर ह्या संख्या कुठं गरजेच्या आहेत त्या? तर वर्तुळ प्रकरणात, तसंच घड्याळ प्रकरणात. ठीक आहे. सर घड्याळ तर बुद्धिमत्तेचा पार्ट आहे. पेपर 1 वर मध्ये 2-3 क्वेश्चन रिझनिंगचा आलं तर येतात, त्यामध्ये घड्याळाचा एक क्वेश्चन आला तर येतो. आला तर तो 36चा पाडा तुम्हाला गरजेचा आहे. 44चा पाडा. ओके. सर्क्युम्फेरन्स बघा, सर्क्युम्फेरन्स बघा 2 पाय आर असतात. पायची व्हॅल्यू असते 22/7, 22/7. 22 ला 2 न मल्टिप्लाय केलं तर तुमचं 44 आन्सर येते. म्हणून 44चा पाडा तुम्हाला लक्षात पाहिजे. कारण शक्यतो सर्क्युम्फेरन्स परीघ, वर्तुळाचा परीघ 44, 88, 132, 176, 220 असाच असतो. जर तुमच्यापैकी कोण 8वी स्कॉलरशिप किंवा त्याचा आता 7वी स्कॉलरशिप झाली, 4थी स्कॉलरशिपला शिकवायला जात असेल तर त्याला मी काय म्हणतोय ते खूप चांगल्या पद्धतीनं समजत असेल. ठीक आहे. पुढे 45चा पाडा. डायरेक्शन, दिशा प्रकरण. टोटल दिशा 8 द्यायच्या, 360 अंशाचा कोण असतो. 360 ला 8 ने भाग लावला 45 उत्तर येतं. म्हणजे त्या 8 दिशापैकी लगतच्या 2 दिशांमध्ये 45 अंशाचा कोण असतो. म्हणून तुम्हाला तिथं 45चा पाडा गरजेचा आहे. सर ते तर रिझनिंगचा पार्ट आहे, पण चुकून पेपर 1 मध्ये रिझनिंगचा 2-3 प्रश्न येतात, त्यामध्ये प्रश्न आला तर खूप फायद्याची गोष्ट आहे आपल्या. क्लिअर. पुढे 73चा पाडा. कंपाऊंड इंटरेस्ट किंवा सिंपल इंटरेस्ट साठी फायद्याचा आहे. 73चा पाडा का फायद्याचा आहे? एका वर्षाचे दिवस असतात 365. 365 ला जर 5 ने भाग लावला, 5 नेच जातोय, 5 ने भाग लावला तर उरतात 73. 73 ही प्राईम नंबर आहे, त्याला पुन्हा कशाने भाग जात नाही, म्हणून 73चा पाडा तुम्हाला आला पाहिजे. लक्षात ठेवा, खूप गरजेचं आहे. हवं तर मी 36चा पाडा तुम्हाला आत्ताच सांगतो. 36, 72, 108, 144, 180. लक्षात ठेवा, हे पाठच पाहिजे. 216, 252, 288, त्यानंतर 324, 360. 44चा पाडा. 44चा पाडा 7-8 नंबर पर्यंत आला तरी तुम्हाला गरजेचा आहे. 44, 88, 132, 176, 220, 264, 308. ठीक आहे. 352. त्यानंतर 45चा पाडा बघा. 45चा पाडा पण 8 पर्यंत गरजेचा आहे. 45, 90, 135, 180, 225, 270, 315, 360. माणूस ह्याच्यापेक्षा जास्त वळू शकत नाही. त्याच्यानंतर 73चा पाडा. 73, 146, 219, 292, 365, 411, 484 आल्या का तिथे? ओके सॉरी, 438 येते, 511 येते, 584 येते तुमचं, 657 येऊन 730 तुमचं येईल. हा 73चा पाडा गरजेचा आहे. का? तर तिथं तुम्हाला 146 दिवसाचंच व्याज काढायला सांगतात, किंवा 292 दिवसाचं व्याज काढायला सांगतात, किंवा 219 दिवसाचं व्याज काढायला सांगतात. जर तुम्हाला 200 किंवा 300 दिवसाचं व्याज काढायला लावलं तर तिथं व्हॅल्यू काय देतात माहित आहे का? 14,600 रुपयाचे 200 दिवसाचे सरळ व्याज किती. ठीक आहे ना, 200 दिवस दिलं, पण इथं व्हॅल्यू देताना 14,600 देतात. 14,600 मध्ये 146 आकडा आला, 73 न भाग जातो. किंवा किंमत अशी देतात 29,200 रुपयाची. 29,200 रुपये दिलं म्हणजे बघा, 29,200 रुपये दिलं म्हणजे 292 कोणाच्या पाड्यात आलं? 73च्या पाड्यात आलं. क्लिअर. खूप बेसिक गोष्ट आहे त्या. ज्यावेळी टॉपिक टेस्ट घेईल ना, त्यावेळी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं कळून जाईल, अफलातून पद्धतीनं. तुमचे मित्र अजून जॉईन नसतील तर त्यांना सांगा, 200% तुम्हाला फायदा होऊन जाईल. आता इथपर्यंत तुम्ही आला होता बघा ह्या कन्सेप्ट करून. एक तर पहिली नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल, समसंख्यांची बेरीज असेल, विषम संख्यांची बेरीज असेल. इथं तुम्हाला काय दिलंय आता बघा, 10 ते 60 मधील समसंख्यांची बेरीज किती. आता 10 ते 60 मधील जर चुकून विषम संख्यांची बेरीज दिली, नैसर्गिक संख्यांची बेरीज दिली, तर तुम्हाला फाइंड करता आलं पाहिजे. आपलं इक्वेशन काय आहे बघा, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या, बरोबर आहे, छेदामध्ये 2 गुणिले एकूण संख्या. मग पहिली संख्या काय? 10 प्लस शेवटची संख्या 60 छेदामध्ये 2 गुणिले एकूण संख्या.
हे कशासाठी आहे एकूण संख्या? समसंख्यांची तुम्हाला बेरीज सांगितली, बरोबर आहे. पण आपण तिन्ही उत्तर काढू, कारण आजच्या टेस्टमध्ये हेच 3 प्रश्न तुम्हाला आलेले आहेत. नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, समसंख्यांची बेरीज किती आणि विषम संख्यांची बेरीज किती, असं तुम्हाला प्रश्न आलेलं आहे. तो तिन्ही आत्ता सोडवून टाकू आपण. बघा, लक्ष द्या. पहिल्यांदा आहे ना आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढू. कशाला? नैसर्गिक. मग एकूण नैसर्गिक संख्या किती येतात बघा. कशा घेतो आपण? दोन्ही मधील फरक घ्यायचा आणि त्यामध्ये 1 मिळवायचा. 60 मधून 10 निघून गेलं, 50 आलं, त्यामध्ये 1 मिळवलं, उत्तर किती आलं तुमचं? 51 आलं. 51 तुमचं आन्सर आलं. डन का? मग इथं तुमचं 51 उत्तर घेतलं. क्लिअर? आता या ठिकाणी बघा, 10 मध्ये 60 मिळवलं, 70 आलं, 70 ला 2 ने भाग लावला, 51, गुणाकारात 51, 70 ला 2 ने भाग लावला, 35 आलं, 35 गुणले तुम्ही 51 केलं. ठीक आहे. आता 35 गुणले जर तुम्ही 51 केलं, तर आता कॅल्क्युलेशन करायला गेल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे? नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज. कुठपासून कुठपर्यंत? 10 ते 60 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची काय भेटणार आहे तुम्हाला? बेरीज भेटणार आहे. ओके, गुणूया आपण मग. 35 गुणिले 51. 1 ने 5 ला आणि 3 ला गुणल्यानंतर 35च येणार आहे. स्टार तुम्ही घेतला, 5 5 25, हातचा आला 2, 5 त्रिक 15, 15 2 17. बेरीज केली, 5 मध्ये स्टार मिळवला, 5 आलं, 5 आणि 3 8 आलं, हे 7 मिळवलं, हे 1 आलं. उत्तर काय आलं? 1785. पण हे 1785 काय आलंय मला सांगा? नैसर्गिक संख्यांची बेरीज. नैसर्गिक संख्याची बेरीज. ओके, म्हणजे 10 पासून 60 पर्यंतच्या सगळ्या संख्यांची बेरीज आली. सगळ्या संख्या 10 पासून 60 पर्यंत किती येत्या? 51 येत्या. मग त्या 51 मध्ये सर सम किती, विषम किती? 51च्या निम्म तर करू शकत नाही. एक संख्या कोणाला तरी जास्त दिली पाहिजे. मग कोणाला जास्त द्यायची? समला जास्त द्यायची का विषमला जास्त द्यायची? जर दोन्ही संख्या विषम असतील तर विषमला जास्त द्या. मगाशी उदाहरण बघितलं आपण. दोन्ही संख्या सम असतील तर समला जास्त द्या. मी इथं 10 आणि 60 दिले, दोन्ही संख्या सम आहेत त्या, मग आपण समला एक संख्या जास्त दिली पाहिजे. समसंख्या 26 आल्या, विषम किती आल्या मला सांगा? 25 आल्या. ऑल क्लिअर? आता आपण काय करूया बघा. हा, हे थोडस ह्या दोघाचा गुणाकार किती आला तुम्हाला कळलं? 1785. हे डिलीट करतो इथून. आता आपण समसंख्यांची बेरीज करूया. समसंख्यांची बेरीज. ओके, मग पहिली संख्या प्लस शेवटची संख्या. पहिली समसंख्या 10 प्लस शेवटची समसंख्या 60, छेदामध्ये 2 गुणिले किती घेणार तुम्ही? 26 घेणार, 26 घेणार. 60 अधिक 10 70 आलं, 70 ला 2 ने भाग लावला, गुणिले 26 घेतलं. 70 छेद 2 35 आलं, 35 गुणिले 26 घेतलं. 26 न गुणाकार केला, 26 पाचा 130, हातचा आला 13, 26 त्रिक 78, 78 आणि 13 910. बघा बरं, समसंख्यांची बेरीज 910 पर्यायात आहे का? आहे. पर्याय क्रमांक तो आला तुमचा तिसरा आला. डन. जर इथंच तुम्हाला विचारलं असतं विषम संख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, मग पहिली विषम संख्या काय आली असती? 10 नसती आली, 11 आली असती. प्लस शेवटची विषम संख्या काय आली असती? 59, छेदामध्ये 2 गुणिले एकूण विषम संख्या किती आल्या? 25 आल्या. क्लिअर? 59 मध्ये 11 मिळवलं, पुन्हा 70 आलं, 70 छेद 2 गुणिले 25. 70 ला 2 ने भाग लावला, 35 उत्तर आलं. 35 गुणिले 25 875 येतं बरं का. कारण ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन आतापर्यंत आहे ना माझं 400-500 वेळा करून झालेलं आहे. 35 गुणिले 25 जरी आपण सगळ्यांनी मिळून करायला गेलो, 25 पाचचा 125 आलं, 5 लिहिलं, हातचा आला 12, 25 त्रिक 75, 75 मध्ये 12 मिळवलं, 875 आलं. आता सम आणि विषम यांची टोटल एकूण नैसर्गिक संख्या एवढी आलीच पाहिजे, तरच तुमचं उत्तर बरोबर आहे. मग प्रॅक्टिस तुम्ही मनानं कुठल्याही संख्या घ्या. 24 ते 98 मधील समसंख्यांची बेरीज किती? 24 ते 70 मधील विषम संख्यांची बेरीज किती? 48 ते 96 मधील विषम संख्यांची बेरीज किती? प्रॅक्टिस करणं तुमचं काम आहे. ठीक आहे. मग प्रॅक्टिससाठी मार्केटमध्ये पुस्तक आपलं अवेलेबल आहे, जे 664 पानाचं आहे. शेवटी तुम्हाला सांगतो ते
आता ह्या दोघांची बेरीज करा, एवढी आलीच पाहिजे आणि येते. दुसरा क्वेश्चन तुम्हाला समजला. पुढे आपल्याला हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन पण आहे, डायरेक्ट तुम्हाला त्यावेळी सांगेन क्वेश्चन क्रमांक 2 बघा म्हणून. चालते. नेक्स्ट क्वेश्चन आता बघा पुढचा. हा, एका व्यासपीठावरील 20 व्यक्तींनी एकमेकाशी एकदाच हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील? मग हस्तांदोलने असेल किंवा पैलवान कुस्ती खेळते असा शब्द असेल तुम्हाला, ठीक आहे, किंवा संघ देते तुम्हाला, संघ, खेळाचा संघ. मग आता तुम्हाला ही गोष्ट सोपी आहे, म्हणजे क्वेश्चन सोपं आहे. तुम्ही काय म्हणताय सर, 20 गुणिले 19 करायचं, छेदामध्ये 2 करायचं. ओके, बे एक बे, बेन 20, 19 10 किती आलं तुमचं, 190 आलं. नो डाऊट 190 पहिला पर्याय आला तुमचा, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, ज्या त्रिकोणी संख्या आहेत ना तसंच आल्यासारखं येतं, पण त्रिकोणी संख्या आणि हस्तांदोलन मध्ये फरक काय आता बघा. जर 20 पाय असताना तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायला लावली तर 20च्या नंतरच्या अंकाचा गुणाकार करायचा, 20 गुणिले 21 छेद 2 करायचा. आणि हस्तांदोलन तुम्हाला सांगितलं तर 20 गुणिले 19 छेद 2 करायचं. दोन्हीपैकी एक गोष्ट लक्षात ठेवा, छप्पा किंवा काटा कळलं, छप्पा आहे म्हणून दुसऱ्या पण बाजूला काय येणार आहे, काटा येणार आहे. तो काय शोले पिक्चर मधला अमिताभ बच्चन नाही, दोन्ही बाजूला छप्पाच निघेल म्हणून. क्लिअर. मग हस्तांदोलन जर तुम्ही लक्षात ठेवलं, 20 गुणिले 19 करायचे, छेदात तुम्हाला 2 लिहायचे. तर त्रिकोणी संख्या कशा काढायच्या हे तुम्हाला लक्षात राहते. मुलं फसतात कुठं तुम्हाला सांगतो, मुलं म्हणतोय, शिक्षक आहे पण ऍज अ मला म्हणावं लागतं तसं, लेक्चरची सवय आहे, समजून घ्या चाल तुम्ही. ओके, हा, तर 20 गुणिले 21 करतो मुलगा घाईमध्ये, 20 गुणिले 21 छेदामध्ये 2. मग तो सोडवतो, बे एक बे बेन 20, 21 10 210. 210 पण ते पर्यायात देतात बरं का. जर त्यांनी 210 इथं पर्याय दिलं असतं ना, 100% फुल चॅलेंज लावून तुम्हाला सांगतो, या 100 विद्यार्थ्यांमधले 10 एक विद्यार्थी तर चुकले असते, कारण त्यानं 20 ला गुणिले 21 केलं असतं. हीच सिली मिस्टेक आपल्याला अवॉइड करायची. छप्पा की काटा, छप्पा की काटा म्हणण्यापेक्षा एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही, छप्पा. मग दुसऱ्या बाजूला काय कळून जाते, हस्तांदोलन जर त्याच्या अगोदरच्या संख्येनं गुणाकार करायचा असेल तर त्रिकोणी संख्येला त्याच्या पुढच्या संख्येनं गुणाकार करायचा. क्लिअर. ओके, आता हे मी कुस्ती लिहिलं, का लिहिलं, तर पैलवान तुम्हाला कधी कधी सांगितले जातात, 15 पैलवान आहेत, त्यांनी एकमेकांशी कुस्त्या खेळल्या तर एकूण कुस्त्या किती होतील. किंवा एक क्रिकेटचा संघ आहे, आता IPL तुम्हाला माहित आहे, चांगली गोष्ट आहे. ओके, मुंबई इंडियन्स जिंकावे IPL. आता वुमन IPL पण मुलींना आता माहित आहे. मग त्या क्रिकेटच्या संघामध्ये प्लेयर किती असतात हे तुम्हाला चांगलं माहित आहे. जर माहिती नसेल तर माहिती करून घ्या. मग तुमचं आजचं टार्गेट काय असेल आता तुम्हाला सांगतो. फुटबॉलच्या संघामध्ये किती प्लेयर असतात, हॉकीच्या संघामध्ये किती प्लेयर असतात, क्रिकेटच्या संघामध्ये किती प्लेयर असतात, व्हॉलीबॉलच्या संघामध्ये किती प्लेयर असतात, प्रत्येक खेळातील संघामध्ये किती प्लेयर असतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. जर त्यांनी उद्या चुकून असा प्रश्न विचारला, एका कबड्डीच्या संघातील सर्व प्लेयरनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर किती वेळा हस्तांदोलन होईल, कोणतंही हस्तांदोलन डबल नाही, म्हणजे पुन्हा झालेलं नाही. मग अशा वेळी तुला काय माहिती पाहिजे, कबड्डीच्या संघामध्ये किती प्लेयर असतात हे तुला माहिती पाहिजे. आता कोण पीटीचा शिक्षक जर लेक्चर करत असेल ते म्हणा किस पेड की पत्ते, चांगली गोष्ट आहे, त्यांना कळत असते 9 प्लेयर आहेत बाबा, 9 गुणिले 8/2. क्रिकेटच्या संघामध्ये किती प्लेयर असतात, 11 प्लेयर असतात, 11 गुणिले 10/2. बरं, मी अभ्यास काय सांगितलं कळलं का, हे छोटं छोटं मुद्दा बाजूला लिहून घ्यायचं बरं का, पाड कुठला आहे बाजूला लिहून घ्यायचं बरं का, काय काय ट्रिक सांगतोय ते बाजूला लिहून घ्यायचं, प्रश्न कुठल्या अँगल येणार आहे, कसा येणार आहे ते पण नोट करून घ्यायचं. ठीक आहे, डन. नेक्स्ट, समजलं. पुढचा प्रश्न आता बघा, 10 ते 60 मधील विषम संख्यांची बेरीज किती, मी सांगितलं तुम्हाला, प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे, बरोबर ना. ओके, हा, तिथं उत्तर काय आलं होतं आपलं, 875 आलं होतं. ठीक आहे, आता तुम्हाला एक्सप्लेन करत बसत नाही, अजून एक एक्स्ट्रा उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला. पुढचा बघा, क्रमवार क्रमवार समसंख्यांची बेरीज 42 आहे तर एकूण समसंख्या किती म्हणून तुम्हाला सांगितलं.
आता 42 ला अगोदर कोणत्या संख्येनं भाग जातोय ते पहिल्यांदा प्रायोरिटीने बघा. 42 ला 4 ने भाग जातोय का नाही, 5 ने जातोय का नाही, 6 ने जातोय, 7 ने जातोय. पण जर तुम्ही बघा आता 42 ला 7 ने भाग लावला तर उत्तर काय आलं, 6 आलं. मग त्यांनी क्रमवार समसंख्यांची बेरीज किती सांगितली तुम्हाला, 42 सांगितलं नाही. इथं पर्टिक्युलर आकडा असणार आहे बरं का तुमचा. क्रमवार असा असेल 6 समसंख्यांची बेरीज. पॉइंट नोट करून घ्या. किती असेल, 6 समसंख्यांची बेरीज 42 आहे तर एकूण संख्या किती, आकडा 100% तिथं राहिलेला असणार. मग ह्या 42 ला 6 ने भाग लावला तुम्हाला, उत्तर काय आलं, 7. येणारं उत्तर असतं मधली संख्या. काय असतं, मधली संख्या. डन. आता ही जर मधली संख्या असेल तर ह्याच्या अगोदरच्या 3 समसंख्या काय आल्या तुमच्या, 6, 4, 2. त्याच्यानंतरच्या 3 समसंख्या काय आल्या तुमच्या, 8, 10 आणि 12. चला बरं यांची बेरीज केली. हा, 6 4 10 2 12. ओके. 12 8 20, 20 आणि 30, 30 आणि 12 42 आली बघा. इथं 6 अंक पाहिजे. क्लिअर. त्यामुळे इथं उत्तर काय आलं, एकूण नाही. क्रमवार समसंख्यांची बेरीज 42 आहे तर एकूण समसंख्या किती, समसंख्या किती म्हणून विचारले. म्हणजे इथं तुम्हाला असा प्रश्न कधी विचारला असता जर स्पष्टपणे तुम्हाला दिला असता. अँगल सांगतो आता समजून घ्या. जर तुम्हाला असं सांगितलं असतं क्रमवार 6 समसंख्यांची बेरीज जर 42 दिली असती तर प्रश्न विचारला असता तुम्हाला, सर्वात सर्वात मोठी 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 समसंख्या कोणती, किंवा असा विचारला असता सर्वात लहान समसंख्या कोणती. ठीक आहे. पण हा प्रश्न इथं थोडासा ऍप्लिकेशन बेसवर आहे. ऍप्लिकेशन बेस म्हणजे कसं, थोडासा पर्यायाचा वापर करायचा. आता मग कसा समजून घ्या बघा, सांगतो. क्रमवार समसंख्यांची बेरीज 42 आहे तर एकूण समसंख्या किती म्हणून तुम्हाला विचारले. आता ह्या 42 ला 5 ने तर भाग जात नाही, 4 ने भाग जात नाही, पहिलं 2 पर्याय तुमचं निघून गेलं. जर तुम्ही 42 ला 7 ने भाग लावला तर उत्तर किती आलं, 6 आलं. किती आलं, 6 आलं. मग 6 उत्तर आलं म्हणून एकूण समसंख्या 6 म्हणून म्हणणार नाही लगेच बरं का, तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला पाठीमागच्या आणि पुढच्या प्रॉपर काढता आल्या पाहिजेत. मग त्यासाठी तुम्हाला बरोबर मधली संख्या काढता आली पाहिजे. मग मधली संख्या बरोबर जर तुम्ही 42 ला बघा आता 42 ला 6 ने भाग लावला तर मधली संख्या 7 निघते. आणि त्याच्या पाठीमागून पुढच्या समसंख्या तुम्हाला निघतात, 3 3 निघतात. जर इथं समसंख्यांची बघा, समसंख्यांची सरासरी दिली असती तर प्रश्नाची शाब्दिक रचना अजून बदलली असती. मग सरासरी असल्यावर कशा पद्धतीने प्रश्न येतो तर नेक्स्ट एखाद्या टेस्ट मध्ये मी तुम्हाला आवर्जून टाकेन. जर इन केस समजा चक्रवाढ व्याजची टॉपिक टेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथलं 1-2 प्रश्न आलं तरी कन्फ्युजन होऊ नका. ठीक आहे. या प्रश्नाच्या बाबतीत तुम्हाला शंका वाटत असेल तरी तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता. 9850 529 377 लगेच व्हॉट्सअप करून तुम्ही मला सांगा, अभ्यास मंडळातून आहे, या बॅचचा विद्यार्थी आहे, या प्रश्नाच्या बाबतीत शंका आहे म्हणून. त्याचं अजून सविस्तर मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. क्लिअर. ओके. पुढच्या प्रश्नाकडे आता जाऊया बघा. 6वा प्रश्न, 10 ते 60 मधील नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आताच आपलं झालं होतं 1785 येतं म्हणून. प्रश्न क्रमांक किती मध्ये झालं होतं तुमचं, 2 मध्ये झालं होतं. डन. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता 7वा, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 385 आहे तर एकूण नैसर्गिक संख्या किती म्हणून तुम्हाला विचारले. काही गोष्टी फॅक्च्युअल आहेत बघा. 385, 2870, 9455, ओके, 22140. आता हे 385 काय, 1 चा वर्ग ते 10 चा वर्ग यांची बेरीज आहे. 2870 काय, 1 चा वर्ग ते 20 चा वर्ग यांची बेरीज आहे. 9455 काय, 1 चा वर्ग ते 30 चा वर्ग यांची बेरीज आहे. 22140 काय, 1 चा वर्ग ते 40 चा वर्ग यांची बेरीज आहे. या संख्या तुम्हाला माहित असणं गरजेचंच आहे. तर ह्याला फॉर्म्युला काय, फॉर्म्युल्यावरनं कसं जायचं नाही, तसा अभ्यास करून तुम्हाला चालणार नाही.
काही गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत ना त्या तुमच्या पाठच पाहिजेत आणि ह्या कधी न बदलणार आहेत त्या. उद्या कोण असं म्हणू शकत नाही मेरे प्यारे भाई और बहीण 10 को 5 बोले और 5 को 10 बोले, नाही. उद्या तुमच्या मुलाला प्रश्न विचारला 10 वर्षांनी, कदाचित आत्ता 10 वर्षाचा कोणाचा तर असेल, ओके. मी जास्त बोलत नाही पण मी सांगतोय तुम्हाला प्रॅक्टिकली. नातवाला जरी 30 वर्षांना प्रश्न विचारला 1 ते 10 पर्यंतच्या वर्गांची बेरीज किती, तरी उत्तर किती येणार आहे? 385 येणार. कळलं का? मग हे फॅक्च्युअल पाठच करा, लक्षात ठेवा, पाठच ठेवा. चला इथं उत्तर काय आलं मग तुमचं? 10 उत्तर आलं. आणि जर तुम्हाला असं सांगितलं असतं, बघा आता 1चा वर्ग ते 15चा वर्ग यांची बेरीज किती, यांची बेरीज किती, तर तुम्ही कसं सोडवलं असता? शेवटची संख्या लिहायची, काय लिहायची? 15, त्याच्या पुढची संख्या घ्यायची 16 गुणिले या दोघांची बेरीज लिहायची किंवा 15ची दुप्पट अधिक 1 करायचं. मग 15ची दुप्पट 30 अधिक 1 31 लिहायचं आणि छेदात किती लिहायचं? 6 लिहायचं. ठीक आहे, समजलं? हे त्याचं इक्वेशन झालं. मग प्रॉपर इक्वेशन घ्यायला गेला तुमचं n कंसात n अधिक 1, दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 आणि ह्याला अपॉन 6 असतं. पण सूत्र कुठपर्यंत तुम्ही लक्षात ठेवणार? सूत्र लक्षात ठेवायचं नाही, कन्सेप्ट कळली पाहिजे तुम्हाला. वर्गांची बेरीज विचारली ना, 15 गुणिले 16 गुणिले त्या दोघांची बेरीज, 15 गुणिले 16 31 आणि छेदात 6. जर ही सुरुवात 1 पासून आहे, मास्टर माइंड क्वेश्चन बघा आता कसा आहे. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला असता 21चा वर्ग ते 30चा वर्ग यांची बेरीज किती, हो यांची बेरीज किती, हे जे सूत्र होतं ना, सूत्र ते सुरुवात 1 पासून असताना सूत्र होतं. मग आधी मध्ये जर संख्यानं सुरुवात झाली तर मग काय करायचं? 21चा वर्ग 441 काढतो, बघतो, सगळं वर्ग लिहितो, मग त्यांची बेरीज करतो, 1.5 तास इथंच संपल. तसं करायचं नाही. मग याला इक्वेशन तेच वापरायचं, पण 2 पद्धतीनं तुम्हाला वापरावं लागेल आणि त्यांच्यातील फरक काढावा लागेल. मग 2 पद्धतीनं कसं वापरायचं? पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही 1चा वर्ग ते 30चा वर्ग यांचं तुम्हाला उत्तर काढावं लागेल. मग इक्वेशन काय होतं? 30 गुणिले त्याच्या पुढची संख्या 31 गुणिले 30ची दुप्पट अधिक 1 61 छेद 2, सॉरी छेद किती करायचं? 6. ह्याचं उत्तर 9455 येणार आहे. मग अशीच सांगितलंय 1चा वर्ग ते 30चा वर्ग, उत्तर किती आलं? 9455. आणि 21च्या आतमधील 1चा वर्ग ते 20चा वर्ग यांची बेरीज घ्यायची. मग ह्याच्यासाठी इक्वेशन काय आलं? 20 गुणिले 21 गुणाकारात 41 छेदात 6. याचं उत्तर 2870 येते, मी मगाशीच सांगितलं. आणि ह्या दोघांमधील जो फरक असणार आहे, फरक मला फरक पण माहित आहे, तुम्ही काढा पुन्हा वजाबाकी करून. वजाबाकी करणं म्हणजे काय? 8 कोटीचा प्रश्न नाही, साधा प्रश्न आहे, समजेल तुम्हाला. ह्या दोघांतील जो फरक असणार आहे ना, ते तुमचं उत्तर असणार. 21चा वर्ग ते 30चा वर्ग यांचं आन्सर असणार. कळलं का? असा प्रश्न आला तर मास्टर माइंड क्वेश्चन आहे, तो आपल्याला टॅकल करता आला पाहिजे. क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता बघा पुढचा. पाया 91 असणारी त्रिकोणी संख्या कोणती? आता पाया 91 असणारी त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या 91 असणारी पाया कोणता? 2 प्रश्न आहेत, मुलं खूप फसतात. मग पाया 91 म्हणजे काय? लहान संख्या, त्याच्यानंतरची संख्या 92, 91 गुणिले 92 छेद 2. त्रिकोणी संख्येवरनं मॅक्झिमम 5 प्रकार पडतात बघा. किती प्रकार पडतात? 5. त्रिकोणी संख्येचा 5 प्रकार नाही, पण त्रिकोणी संख्येवरनं याच्यानंतरची त्रिकोणी संख्या, पूर्वीची त्रिकोणी संख्या, ठीक आहे, त्याचा पाया किती, त्रिकोणी संख्या किती, आणि 2 त्रिकोणी संख्या दिल्यानंतर 2 नैसर्गिक संख्या दिल्यानंतर त्रिकोणी संख्या किती, अशा पद्धतीनं प्रश्न असतात. हे 5 पद्धतीनं प्रश्न आलं, मग त्रिकोणी संख्येवरनं कशाही पद्धतीनं प्रश्न विचारला तुमचा मार्क जाणार नाही. आणि काही बेसिक गुणधर्म तुम्हाला माहित पाहिजेत. गुणधर्माची विधानं देतात तुम्हाला, आणि विधानं बरोबर आहेत का चुकीच्या आहेत असा तुम्हाला प्रश्न यायला सुरुवात झाली. आता जे क्वेश्चन जुलै 2017 मध्ये फॉर्म भरलं होतं तलाठी भरतीचा, आणि समथिंग जुलै 2019 मध्ये पेपर झाला 1-2 वर्षांनी,
महापोर्टल महाऑनलाईन त्यावेळी पेपर घेतलं होतं बघा, तिथं विधानाच्या स्वरूपात प्रश्न होत. त्यातलं काय प्रश्न मी तुम्हाला स्पष्टीकरणासही ज्यावेळेस येतील त्यावेळी स्पष्टपणे तुम्हाला सांगेन, पण तिथं चांगलं विधानांच्या स्वरूपात प्रश्न होतं, बेसिक संख्या प्रकरणावरूनच होतं. ठीक आहे. आता इथं बघा 91 गुणिले 92 छेदात किती 2 आहे. काटछाट करायला गेला तुम्ही, बे एक बे, बे चोक 8, उरला 1, बेसक 12. मग या 46 ला तुम्ही कितीने गुणताय? 91 न गुणताय. बरोबर आहे का? मग 1 न गुणलं तुमचं 46 आलं, स्टार घेतला तुम्ही. 9 सक 54, हातचा आला 5, 9 चोक 36, 36 आणि 5 41. चला बेरीज केली, 6 स्टार 6 आलं, 4 आणि 4 8 आलं, 1 लिहिला, इथं 4 लिहिला, 41 86. आहे का पर्याय? आहे. पर्याय क्रमांक किती आला तुमचा? पहिला आला. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन, त्रिकोणी संख्या 1540 असणाऱ्या संख्येचा पाया किती? आता पाया कसा काढतो आता बघा, एक साधी बारकी तुम्हाला त्रिकोणी संख्या सांगतो, लहान त्रिकोणी संख्या. समजा मी त्रिकोणी संख्या दिली तुम्हाला 45, त्रिकोणी संख्या 45 दिली तुम्हाला, तर काय करतो, 45 ची दुप्पट करतो, गुणिले दुप्पट. 45 ची दुप्पट आली 90. ठीक आहे. 90 बघा, 90 पूर्वीची, 90 पूर्वीची पूर्ण वर्ग संख्या. मग 90 पूर्वीची पूर्ण वर्ग संख्या काय आली? 81 आली. आणि त्याचे त्याचे वर्गमूळ घ्यायचे. मग वर्गमूळ घेतलं तुम्ही. ओके, 81 चं वर्गमूळ किती आलं? 9 आलं. 9 हा पाया आला, लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात जी त्रिकोणी संख्या दिली ना त्याची दुप्पट करायची. या 1540 ची तुम्ही दुप्पट करायची. 1540 ची तुम्ही दुप्पट केली, 3080 आली. याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या घ्यायला गेला तर तुमची 30 25 येते. मग 30 25 कुणाचा वर्ग आहे? कुणाचा वर्ग आहे? तर 55 चा वर्ग आहे. साधा आणि सिंपल गणित सांगतो आता बघा, इथं 45 आहे ना, हा 40 चा वर्ग इथं 1600. याचा अर्थ काय? 1600 ते 2500 दरम्यान हे तुमचं उत्तर पाहिजे. 55 चं काय माहितीये का? 2500 ते 3600 दरम्यान या 55 चा वर्ग येणार. 65 चा वर्ग बघा, 60 चा वर्ग ते 70 चा वर्ग या दरम्यान तुमचं उत्तर येणार. 60 चा वर्ग किती येतो? 3700 ते 70 चा वर्ग 4900 या दरम्यान तुमचं उत्तर येणार. आता येणारी संख्या 30 25 आहे बघा. 30 25 म्हणजे कशा दरम्यान येते मला सांगा? 2500 ते 3700, 55 चा वर्ग आहे. वर्गमूळ काढाय गेला तर तुम्हाला माहित आहे 25 ला 5 येतं, राहिलं 30. बॅक टू बॅक दोन अंकाचा गुणाकार 30 आला पाहिजे. 5 गुणिले 6, म्हणून इथं पण किती आलं पाहिजे? 5 आलं पाहिजे. ठीक आहे. पर्याय क्रमांक तुमचा उत्तर किती आलं मग? 2 तुमचा आन्सर आहे, लक्षात ठेवा. 75 चा वर्ग, 7 चा वर्ग म्हणजे 70 चा वर्ग करा. 70 चा वर्ग 4900 ते 80 चा वर्ग 6400 याच्या दरम्यान त्याचं उत्तर असणार, लक्षात ठेवा. एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा करायचा हे पण तुम्हाला चांगलं जमतंय, पण वर्गमूळ प्रकरण आल्या पण मी तुम्हाला नक्की सांगेन. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा पुढे 10वा, मूळ संख्या ओळखा. मूळ संख्या ज्याला भाग जात नाही ती 11. मग मूळ संख्येवरनं प्रश्न आता बघा, मी तोंडी स्पीड मध्ये सांगतो, माइंड सेट करून ठेवा. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत. 1 ते 100 मधल्या 25 मूळ संख्यांची बेरीज किती? 10 60. जर त्यांची सरासरी विचारली तर 42.4. ओके. 1 ते 50 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 15 आहेत. किती आहेत? 15 आहेत. त्यांची बेरीज किती आली? 328 आली. 1 ते 25 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 9 आहेत. 1 ते 25 मधल्या मूळ संख्यांची बेरीज किती आली? 100 आली. सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2 आहे. सगळ्यात मोठी मूळ संख्या सांगता येत नाही. सगळ्यात लहान सममूळ संख्या 2 आहे. सर्वात मोठी सममूळ संख्या पण 2 आहे. सर्वात लहान विषममूळ संख्या 3 आहे. सर्वात मोठी विषममूळ संख्या सांगता येत नाही. 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या 97 आली. 1 ते 100 मध्ये सर्वात लहान मूळ संख्या 2 आली. ओके. एक ही संख्या मूळही नाही, मूळही नाही आणि संयुक्तही नाही. ओके. 15-20 क्वेश्चन मी तुम्हाला दिलं. मूळ संख्यांना दुसरं नाव काय? अभाज्य संख्या. ओके. याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? प्राईम नंबर म्हणतात, प्राईम नंबर. पण सरळ सेवेला शब्द असाला प्राईम नंबर आलाय बर का, महाराष्ट्रातील सरळ सेवेचा शब्द आहे
प्राईम. कसा शब्द वापरलाय कळते का? इंग्लिश मधला शब्द प्राईम असा त्यांनी शब्द वापरला. हे 20 क्वेश्चन झाले. ठीक आहे, लिहून घ्यायचं, म्हणजे 17-18 असतील किंवा 15-16 असतील, पण ते नोट करून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा, 15 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती? आता 15 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज, ह्याला इक्वेशन आहे n कंसात n अधिक 1. ओके, हे सगळे एका कंसात टाकायचं, याला इथं छेदात 2 लिहायचं आणि त्याचा पुन्हा वर्ग पण लिहायचा. आता n म्हणजे काय आलं? शेवटची संख्या 15, त्याच्या पुढची संख्या 16, याला भागाकारात 2 लिहायचं आणि त्याचा पुन्हा काय करायचा? वर्ग करायचा. मग बे 1 बे, बे 8 16, 15 8 120, त्याचा वर्ग, 12चा वर्ग 144, त्याला 2 शून्य जोडलं, 1440, सॉरी 14400. डन. हे तुमचा आन्सर आला. क्लिअर का? मग 1चा घन ते 10चा घन यांची बेरीज किती? असाही तुम्हाला प्रश्न सोडवता आला पाहिजे, पाठांतर पाहिजे. 1चा घन ते 20चा घन यांची बेरीज किती? जर चुकून तुम्हाला असा प्रश्न आला, बघा आता, 11चा घन ते 20चा घन यांची बेरीज किती? यांची बेरीज किती? मग तुम्हाला काय काढावं लागेल? पहिल्यांदा 1चा घन ते 10चा घन यांची बेरीज काढायची, 1चा घन ते 20चा घन यांची बेरीज काढायची आणि यामधील जो फरक आहे ना, फरक, ते ह्याचं उत्तर असणार, लक्षात ठेवा. ओके, स्पीड मध्ये मी तुम्हाला सांगितलं. काय शंका येत असेल मला तुम्ही कॉल करून नंतर विचारू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी धनपरिमेय संख्या कोणती? पहिल्यांदा परिमेय संख्या तुम्हाला कळलं पाहिजे. प्रॉपर ज्या प्रश्नाचं उत्तर आपण सॉल्व्ह करू शकतो, कॅल्क्युलेटरचा वापर करू शकत नाही, त्यावेळी आपण त्याला म्हणतो परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे आपण आपल्या माइंडनं हाताने उत्तर काढू शकतो, एवढीच कन्सेप्ट आहे. अपरिमेय म्हणजे काय? ज्याचं उत्तर कॅल्क्युलेटरच्या साह्यानंच फक्त निघू शकतं, त्याला काय म्हणतात? अपरिमेय संख्या असं म्हणतात. अपरिमेय संख्याचं उत्तर आपण काढू शकत नाही, जसं की वर्गमुळात 2. आता कोण सायन्स बॅकग्राऊंड असेल तर म्हणेल सर वर्गमुळात 2ची व्हॅल्यू 1.41 आहे, चांगली गोष्ट आहे. पण वर्गमुळात 17 आता लगेच काढू शकतो का? नाही. वर्गमुळात 19 नाही. वर्गमुळात 16 काढू शकतो, 4 उत्तर आलं, हे आपण काढू शकतो. पण वर्गमुळात 17 काढू शकतोय का? नाही. क्लिअर समजलं तुम्हाला? ठीक आहे. मग त्यात धनपरिमेय ऋणपरिमेय निघतं. धन पॉझिटिव्ह प्लस मध्ये असणार, ऋण निगेटिव्ह आलं तुमचं. ठीक आहे. मग आता इथं विचार करूया. आता बघा, पुढीलपैकी धनपरिमेय संख्या कोणती? ही तर ऋण आली, ही येऊ शकत नाही. ही ऋण आली, ही धन आली. 0/4, 0/4चं उत्तर किती येतं माहितीये का? ओके, आणि 4/0, 4/0चं उत्तर इन्फिनिटी येतं आणि 0/4चं उत्तर 0 येतं. दोन्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. म्हणजे कोणत्याही संख्येला जर 0ने भाग लावला तर त्याचं संख्या अनंत येतं, सांगता येत नाही, कधी कधी असं म्हणतात. पण 0ला कोणत्याही संख्येनं भाग लावला तर त्याचं उत्तर 0च येतं. ठीक आहे. आता ह्या दोन्ही मध्ये तुमच्या मनामध्ये शंका असेल, सर वजा वजा प्लस होतं, त्यामुळे इथं उत्तर 7/5 येणार, हे पण उत्तर येते की? 100% येते, नो डाऊट. सर 4/3 याचं उत्तर सोडवाय गेला तर 1.33 आपण फाइंड करू शकतो, हे पण आन्सर येते की? येते. हेही उत्तर बरोबर आहे. सध्या दोन्ही 2 आणि 3 जण बरोबर घेतले ना, त्याला मार्क द्या. पण सिच्युएशन तशी जर आली तर इथं वजा चिन्ह असल्यामुळं त्यांना उत्तरात अजून ॲक्युरन्सी पाहिजे असेल ना, तर ते उत्तर 3 घेणार. पण मी म्हणतोय म्हणून ज्यानं 2 आणि 3 ला टिक मार्क केली, त्या दोन्हीला मार्क घ्या. ठीक आहे, समजलं? नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी ऋणपरिमेय संख्या कोणती? ठीक आहे, मायनस आली पाहिजे. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं मायनस उत्तर येईल असं कोणती संख्या आहे. आता या ठिकाणी बघा, मायनस उत्तर येईल. ह्या वर्गमुळात 2चं उत्तर किती येतं माहितीये का? 1.41 येतं. ओके, वजा 4/3चं उत्तर हे मायनस मध्येच येणार आहे. 4/3चं उत्तर धनपरिमेय येणार आहे. हे वजा 5/7 नव्हतं बरं का, इथं वजा 7 असेल. मग वजा वजा काय झालं मला सांगा? इथं हे धन झालं. ठीक आहे, त्यामुळे एकमेव उत्तर काय येते मला सांगा? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. आता बाय मिस्टेक टायपिंग वाल्याकडून मिस्टेक काय झाली? त्या 7ला वजा चिन्ह नव्हतं, पण ज्यानं उत्तर 4 घेतलं असेल त्याला पण समजते आता आपलं उत्तर तिथं बरोबर येते म्हणून.
क्लिअर. पुढे बघा बरं आता प्रश्न, पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती. परिमेय संख्या म्हणजे कोणती, कॅल्क्युलेशन आपण काढू शकतो म्हणून. ठीक आहे ना. परफेक्ट आन्सर आपण सोडवू शकतो. वर्गमुळात 2चं उत्तर मला माहित आहे 1.41 येते, पण तुम्ही लगेच सोडू शकता का, नाही, त्याला कॅल्क्युलेटर पाहिजे म्हणून. आता वर्गमुळात 4/2 आहे, बरोबर आहे. वर्गमुळात 4/2 आहे म्हणजे 4ला 2 भाग लावला वर्गमुळात 2 आला, पुन्हा त्याचं उत्तर तेच आलं. लगेच आपण सोडवू शकत नाही, कॅल्क्युलेटरच्या माध्यमाने सोडवू शकतो. याचं उत्तर बघा, वर्गमुळात 3/0 याचंही उत्तर आपण काढू शकत नाही. कुठल्याही संख्येला 0 भाग लावलं तर सांगता येत नाही असं त्याचं उत्तर असतं. वर्गमुळात 2 छेदात वर्गमुळात 2, ह्याला हे कॅन्सल झालं, ह्याला हे कॅन्सल झालं म्हणजे 0 उत्तर येते का, नाही. त्याला ते कॅन्सल केल्यानंतर वर्गमुळात b वर्गमुळात b, 1/1 म्हणजेच उत्तर 1 आलं. पर्याय क्रमांक 4 तुमचा बरोबर आला. समजा 9/9, 9/9चं उत्तर 1 येतं का, येतं. 9ला 9 कॅन्सल करतो, कॅन्सल केलं म्हणजे 0 उत्तर येते का, नाही. 9×1 9 तसंच इथं वर्गमुळात b ला कट झालं, वर्गमुळात 2 आहे कट झालं, 1 उत्तर राहिलं म्हणजे उत्तर फायनल 1 आलं तुमचं. क्लिअर झालं का, ओके. आणि पुढे बघा आता, इथे इथं त्यांच्याकडून प्रिंटिंग मिस्टेक काय आहे बघा आता. त्या पर्यायाची प्रिंटिंग मिस्टेक बघा, वर्गमुळात 18/2 हे वर्गमुळात होत. ठीक आहे. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती म्हणून तुम्हाला प्रश्न विचारलाय. काय प्रश्न विचारलाय, पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती. आता 16/9, 16/9 घेतलं ना वर्गमुळात तर तुमचं उत्तर येते 4/3. मग ह्याचं उत्तर किती येते, 1.33. हे उत्तर बरोबर येते. ही कुठली आली, परिमेय संख्या आली. ओके. 0.36 दिले, वर्गमूळ याचा निघू शकतं, 0.6 निघू शकतं, तोंडी निघू शकतं, त्यामुळे ही पण कुठली आली, परिमेय आली. 18ला 2 ने भाग लावला 9 आलं, मग वर्गमुळात 9 म्हणजे उत्तर 3 येऊ शकतं. हे पण काय आलं मला सांगा, परिमेय आलं. ओके. आणि वर्गमुळात 8/4, आता वर्गमुळात 8/4 सोडवायला गेला, 4 वर्गमुळात 2 छेदामध्ये तुम्ही किती घेणार, 4. सॉरी, वर्गमुळात 4×2 छेदामध्ये तुम्ही 4 घेतले. वर्गमुळात 4 आहे, वर्गमुळाच्या बाहेर काढल्यावर किती येईल, 2 येईल. मग 2 वर्गमुळात 2 छेदात 4. आता 2 आणि 4ला काटछाट केली, बे 1 बे 2 4. शेवटी काय आलं तुमचं, वर्गमुळात 2 छेदात 2. परिपूर्ण उत्तर निघू शकत नाही, त्यामुळे ही संख्या कशी आली मला सांगा, अपरिमेय आली. कशी आली, अपरिमेय आली. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता पुढचा. 1100 नाही, असं 1 ते 100 होतं, समजलं पाहिजे तुम्हाला. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. त्या क्वेश्चन मध्ये सॉफ्ट फाईल मध्ये तिथं अपलोड करताना डॅश आला नाही. मग 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती ती मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, 10-60. उद्या तुम्हाला सरासरी विचारणार आहेत बरं का, सरासरी लक्षात ठेवा. कशाची, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती, 42.4. लक्षात ठेवा. सर कशी आली, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे, 10-60. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहे, त्या 25. 10-60ला तुम्ही 25 न भाग लावा, 42.4 येते. ऑल क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आता बघा पुढे 17वा. 23 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती. मग घनांची बेरीज काढायची ना, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, 23 घ्यायचं गुणिले 24 घ्यायचं, त्याला भागाकारात 2 लिहायचं आणि सगळे एका कंसात लिहून त्याचा पुन्हा वर्ग घ्यायचा. समजलं. मग काटछाट करायला गेली. ओके. बे 1 बे 2 4. 23 गुणिले 12 त्याचा काय घेतला, वर्ग. 23 गुणिले 12 घेतलं तुम्ही, तुमचं उत्तर आलं 276, त्याचा घेतला वर्ग. बरोबर आहे. मग 276चा तुम्ही वर्ग करायला गेला, शेवटी 6 आहे ना, 6चा वर्ग किती येतो, 36 येतो. म्हणजे उत्तरा शेवटी 6 पाहिजे. उत्तरा शेवटी 6 पाहिजे असा पर्याय कोणता आहे, उत्तरा शेवटी 6 पाहिजे असा पर्याय एकमेव आहे. करून बघा, 276चा वर्ग काय येते. ठीक आहे. लॉजिक समजलं का, प्रश्न टॅकल पण करता असा आला पाहिजे. क्लिअर. नेक्स्ट आता बघा 18वा. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण किती त्रिकोणी संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहेत, 13 आहेत. मग हे फाइंड कसं करायचं, तुम्हाला सगळ्यात त्रिकोणी संख्या जवळजवळ 300 पर्यंत सांगतो तुम्हाला. त्या त्रिकोणी संख्येमध्ये बदल होत नाही, आणि त्या त्रिकोणी संख्येवरनं गुणधर्मावरनं प्रश्न काय येईल ना, तो पण तुम्हाला सांगतो. बघा आता,
1 गुणिले 2 छेदात 2, 2 गुणिले 3 छेदात 2, 3 गुणिले 4 छेदात 2. त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र. बॅक टू बॅक दोन संख्येचा गुणाकार छेदात 2. बे एक बे, बे एक बे. पहिली त्रिकोणी संख्या आली 1. बे एक बे, बे एक बे. दुसरी त्रिकोणी संख्या आली 3. बे एक बे, बे दुनी 4, 3 दुनी 6. तिसरी त्रिकोणी संख्या काय आली? 6 आली. आता सगळ्याच त्रिकोणी संख्या मी लिहितो बघा, क्रमाने लिहितो. 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55. ठीक आहे. त्यानंतर बघा 66, 78, 91, 100 पर्यंत एवढ्या आल्या. 105, 120, 120, 136, 153, 171, 190, 210, 231, 253, 276, 300, 325. मी पाठ करून नाही आलेलो, काढतोय मी. 1 मध्ये 2 मिळवलं 3 आलं, 3 मध्ये 3 मिळवलं 6 आलं, 6 मध्ये 4 मिळवलं 10 आलं, 10 मध्ये 5 मिळवलं 15 आलं, 15 मध्ये 6 मिळवलं 21 आलं, 21 मध्ये 7 मिळवलं 28 आलं, 28 मध्ये 8 मिळवलं 36 आलं, 36 मध्ये 9 मिळवलं 45 आलं, 45 मध्ये 10 मिळवलं 55 आलं. मी एक एक आकडा तिथं वाढवत राहतोय. त्या त्रिकोणी संख्या आहेत. हस्तांदोलन जर तुम्ही काढायला गेला ना, या उत्तराच्या बाहेर पण उत्तर नसतं. कितीही व्यक्तींचं तुम्ही हस्तांदोलन काढा. समजा 15 व्यक्ती उभ्या आहेत, 15 व्यक्ती उभ्या आहेत, त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर हस्तांदोलन किती वेळा होईल? 15 गुणिले 14 तुम्ही 2 करा. बेसाती 14 आलं, 15 साती 105. 105 ह्यात उत्तर आहे का? आहे. समजलं का? सलग एक एक संख्या तुम्हाला वाढवत राहतोय, तेच त्रिकोणी संख्या असतात. मग आता मला सांगा, 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज किती येते? सॉरी, किती त्रिकोणी संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहेत मला सांगा मग? 13 आहेत. कुठल्याही दोन गुणधर्म बघा, आता गुणधर्म नोट करून घ्यायचा. सलग दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज किती? तर पूर्ण वर्ग संख्या येते. कुठल्याही दोन सलग दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज करा. बघा, 28 आणि 36 यांची बेरीज करा. 28 आणि 36 यांची बेरीज 64 आली. आली पूर्ण वर्ग. इथं बघा बरं, आता 120 आणि 136 यांची बेरीज करा. 256 आली पूर्ण वर्ग. इथं चला 1 आणि 3 4 आली पूर्ण वर्ग. 6 आणि 3 9 आली पूर्ण वर्ग. गुणधर्म लिहितो मी इथं. सलग दोन त्रिकोणी संख्येची बेरीज, त्रिकोणी संख्येची बेरीज बेरीज पूर्ण वर्ग येते. कशी येते? पूर्ण वर्ग येते. ओके. मग जर तुम्हाला प्रश्न विचारला, सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती? 1 आली. सर्वात मोठी त्रिकोणी संख्या सांगता येत नाही. सर्वात लहान समत्रिकोणी संख्या, सम पण पाहिजे आणि ती त्रिकोणी संख्या पण पाहिजे आणि सगळ्यात लहान पण पाहिजे. तर त्याचं उत्तर काय आलं तुमचं? 6 आलं. क्लिअर? प्रश्न कसे येतात, कसे येणार आहे तुम्हाला समजलं का? डन ऑल ऑफ यू. नेक्स्ट क्वेश्चन आता बघा पुढे. एका वर्गातील प्रत्येक विद्यार्थी प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो. अशी 78 हस्तांदोलन होतात, तर त्या वर्गातील विद्यार्थी संख्या किती? हस्तांदोलन पण बघा, ह्याच्या बाहेर आकडा जाणार नाही. 78 इथं आहे का? हाय, पाहिजेच. किती नंबरला 78 आहे? किती नंबरला आहे? 12 नंबरला आहे. मुलं किती असणार मग तिथं बघा आता. ओके, हस्तांदोलन करताना 12 नाही, 12च्या पुढचा आकडा असतो बघा, सांगतो इथं. 78 ची दुप्पट करायची. 78 ची दुप्पट केली तुम्ही, किती आली? 156 आली. क्लिअर? 156 नंतरचा पूर्ण वर्ग घ्यायचा. नंतरचा पूर्ण वर्ग घेणे, पूर्ण वर्ग घेणे. 156चा नंतरचा पूर्ण वर्ग 169 आला आणि याचं वर्गमूळ घ्यायचं. मग 169चं वर्गमूळ किती आलं? 13 आलं. मग तिथं विद्यार्थी किती असणार मला सांगा? 13 असणार, लक्षात ठेवा. जर त्रिकोणी संख्या काढायची असते, 78 पाया असताना त्रिकोणी संख्या कोणती? तर तुमचं उत्तर काय असतं माहितीये का? 78 ची दुप्पट करायची 156 आणि त्याच्या अगोदरचा पूर्ण वर्ग घ्यायचं 144, तिथं 12 पाया आला. मी दोन्ही प्रश्न एकाच भाषेत तुम्हाला सांगतो. आता बघा, 78 हस्तांदोलन हस्तांदोलन असताना असताना ओके, व्यक्ती किती? व्यक्ती किती? ठीक आहे. आणि 78 या त्रिकोणी संख्येचा
त्रिकोणी संख्येचा पाया किती? ओके, असं जर आलं पाया किती, तर तुम्ही काय करायचं, 78ची दुप्पट, नो डाऊट 156, पण त्याच्या अलीकडील पूर्णवर्ग घ्यायचं. अलीकडील पूर्णवर्ग संख्येचे वर्गमूळ. दोन्हीतला फरक समजला. मग 156च्या अलीकडील 144चे वर्गमूळ बरोबर 12. मग पाया किती आला तुमचा, अरे मला सांगा, 12 आला. जर तुम्ही व्यक्ती काढायला गेला तर 78ची दुप्पट करायची, किती आली, 156. नंतरचे पूर्णवर्ग संख्येचे वर्गमूळ. मग 156 नंतर 169चे वर्गमूळ बरोबर 13. मग व्यक्ती किती आल्या मला सांगा, 13 व्यक्ती आल्या. मी दोन्ही बाजूने तुम्हाला प्रश्न सांगून टाकले एकदाच. नेक्स्ट क्वेश्चन आता बघा, 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती? सूत्र काय, 5 गुणिले 6 छेदात 2 करायचं, त्याच्यानंतरची संख्या नाही सगळ्याचा वर्ग. मग बे एक बे, बे त्रिक 6, 5 त्रिक 15, त्या 15चा वर्ग. 15चा वर्ग किती आला, 225. पर्याय क्रमांक चौथा. नेक्स्ट क्वेश्चन, 4x स्टार 2 अधिक असेल ना तिथं, 4x अधिक 2 ही समसंख्या आहे, तर खालीपैकी कोणती विषम संख्या असेल? आता ह्याच्यात 2 मिळवलं, 4 मिळवलं, किंवा 2 वजा केलं, 4 वजा केलं, तर ती समसंख्या असणार आहे. ह्याच्यात जर 1 मिळवलं ना, तरच ती विषम संख्या होऊ शकते, लक्षात ठेवा. काय केलं, 1 मिळवलं तर, म्हणजे ह्याच्यातनं थोडक्यात 1 कमी केलं तरच ती विषम संख्या असू शकते. सिंपल आहे, ठीक आहे. समसंख्या मिळवणं म्हणजे काय, +2 4 6 असं मिळवत राहणार, किंवा -2 -4 4 -6 असं वजा करत राहणार. नेक्स्ट क्वेश्चन, खालीपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही, संयुक्त संख्या नाही? मी मग सांगितलं तुम्हाला, 1 मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्या किती येत्या? 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्या किती येत्या? 8 येत्या. किती येत्या? 8 येत्या. मग 2019 ला महापोर्टलनं प्रश्न काय विचारला माहितीये का, 1 ते 50 मध्ये जोडमूळ संख्या किती? प्रश्न काय विचारला, 1 ते 50 मध्ये जोडमूळ संख्या किती? त्याचं उत्तर आलं 6. मग तुम्हाला जोडमूळ संख्या किती आहेत 1 ते 100 मध्ये, त्या तुम्हाला कळल्या पाहिजेत. पहिली 3 5, 5 7, 11 13, ओके. त्यानंतर 17 19, नंतर 29 31, ठीक आहे, 41 43, 59 61, 71 73. ह्या 8 जोडमूळ संख्या आहेत बघा. आणि पहिल्या 50 पर्यंत किती येत्या? 6 येत्या. जर तुम्हाला उद्या प्रश्न आला 1 ते 50 पर्यंत जोडमूळ संख्या किती? 6 येत्या. विसंगत पद ओळखा म्हणून पण बुद्धिमत्तेत इतर स्पर्धा परीक्षेला प्रश्न येतो. वेगळा घटक कोणता? 4 पैकी 3 जोडमूळ संख्या असतात, एक वेगळी असते, ठीक आहे. प्रश्न बघा 24वा, 2 क्रमवार नैसर्गिक संख्याच्या वर्गातील फरक हा त्या 2 संख्यांच्या बेरजे इतका असतो. आपण पहिलाच क्वेश्चन बघितला होता, बेरजे इतका असतो. 2 क्रमवार नैसर्गिक संख्याच्या वर्गातील फरक, 5चा वर्ग वजा 4चा वर्ग, 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, यांच्यातील फरक आला 9. हा फरक कसा आहे मला सांगा, त्या 2 संख्यांच्या बेरजे इतका फरक आहे. आहे का? आहे. हा गुणधर्म झाला, आता विधानांच्या स्वरूपात आला बघा, ठीक आहे ना. पर्याय क्रमांक किती आला मग तुमचा? तिसरा आला. खालीलपैकी त्रिकोणी संख्या ओळखा. 1 पण येते, 3 पण येते. दोन्ही पर्याय तुम्हाला योग्य घ्या. दोन्ही पर्याय तुम्हाला योग्य घ्या. तिथे वेगळा पर्याय पाहिजे होता, पण दोन्ही योग्य घ्या. 1 सगळ्यात लहान त्रिकोणी संख्या आहे, 3 पण त्रिकोणी संख्या आहे, ठीक आहे. नेक्स्ट 26वा, खालीलपैकी कोणती समसंख्या व मूळ संख्या आहे? तर 2 आहे, झाले आपलं, ठीक आहे. मूळ संख्यावरनं प्रश्न कसा येतो तो पण तुम्हाला सांगितलं. खालीलपैकी कोणती संख्या मूळही संख्या नाही, संयुक्तही नाही? कोणती नाही? 1. घड्याळातील सर्व आकड्यांची बेरीज किती? घड्याळात आकडा असतात 12. मग 12 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? 12 गुणिले 13 छेद 2. मग बे एक बे, बेसक 12, 13 किती आलं? 78 आलं. 12 पर्यंतच्या सगळ्या संख्यांची बेरीज किती आली? 78 आली. डन, क्लिअर.
हाच क्वेश्चन बुद्धिमत्तेत तुम्हाला कसा येतो? एका दोलकाच्या घड्याळात 1 वाजता 1 टोल वाजतो, 2 वाजता 2 टोल वाजतात, तर 12 तासामध्ये एकूण टोल किती वाजतील? ठीक आहे, अर्ध्या तासाचा टोल मी सांगितलेला नाही. जेवढ्या वाजलेत तेवढे टोल पडतात. मग इथे एकूण टोल किती पडतील? 12 तासामध्ये 78. ठीक आहे, 24 तासामध्ये 78 ची दुप्पट 156. नेक्स्ट, ए टू झेड या वर्णमालेतील अक्षरांची आकड्यातील बेरीज किती? ए ते झेड 26 अक्षर आहेत. मग 26 गुणिले 27/2 काटछाट केली तुम्ही, बे एक बे बे एक बे बे त्रिक 6, म्हणजे 27 गुणिले किती केलं तुम्ही? 13 केले. 13 साती 91 हातचा आला तुमचा 9, 13 दुनी 26 आणि 9 35. उत्तर किती आलं? 351. डन. मी मगाशी तुम्हाला 325 पर्यंतच्या मूळ सॉरी हस्तांदोलन किंवा त्रिकोणी संख्या सांगितल्या होत्या. 325 मध्ये 26 मिळवा, 351. ठीक आहे. नेक्स्ट, 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती? आता बघा, सुरुवात जर 1 पासून असेल, सुरुवात 1 पासून असेल, 1 ते 10, 10 ची निमपड करा 5, 5 चा वर्ग 25 तुमचं उत्तर आलं. 1 ते 40 असेल, ह्या 40 ची निमपड करा 20, 20 चा वर्ग 400 तुमचं उत्तर आहे. 1 ते 60 असेल, 60 च्या निमपड करा 30, 30 चा वर्ग करा तुमचं 900 उत्तर आलं. कसे असेल? सुरुवात 1 पासून असेल आणि विषम संख्यांची बेरीज असेल. ट्रिक्स लक्षात ठेवा. आज विषम संख्यांची बेरीज विचारली, उद्या समसंख्यांची बेरीज असेल तर, पण सुरुवात 1 पासून पाहिजे. लक्ष द्या. आता 1 ते 50 मधील समसंख्यांची बेरीज ओके. मग 1 ते 50 मधील समसंख्यांची बेरीज निम्म्या विषम असणार, निम्म्या सम असणार. 1 ते 50 मधील विषम संख्यांची जर बेरीज सांगितली असतं तुम्हाला, 1 ते 50 मधील विषम संख्येची बेरीज निम्म्या करायचं 25, त्याचा वर्ग 25 चा वर्ग 625. आता जर समसंख्यांची बेरीज विचारली तर तुम्ही इथं 25 घ्यायचं, 25 चा वर्ग अधिक 25, 25 चा वर्ग 625 अधिक 25 750 येणार. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला असता, 1 ते 10 मधील समसंख्यांची बेरीज किती? 1 ते 10 मध्ये समसंख्या 5 आल्या, 5 चा वर्ग अधिक 5, 5 चा वर्ग 25 अधिक 5 30 उत्तर आलं. 1 ते 80 मधील समसंख्यांची बेरीज विचारली. 1 ते 80 मध्ये समसंख्या 40 आहेत, त्या 40 चा वर्ग अधिक 40, 40 चा वर्ग 1600 अधिक 40, 1640 तुमचं उत्तर आलं. क्लिअर का? आज शिकवलेलं समजलं का? तुमच्या मनामध्ये काय क्युरी असेल, काय असेल, बिंदास तुम्ही मला कम्युनिकेशन करू शकता. आणि जर याच्यावरचं तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर आपलं मार्केटमध्ये अफलातून पद्धतीचं पुस्तक अवेलेबल आहे, संपूर्ण अंकगणित म्हणून. सर्व स्पर्धा परीक्षेला चालेल असं नाद भरी पुस्तक काढलेलं आहे. अगदी पहिल्या बेसिक टॉपिक पासून भूमिती सुद्धा तुम्हाला इन डिटेल मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन घरपोच पाहिजे असेल तर 425 मध्ये तुम्हाला घरपोच होईल. जर तुमच्यापैकी कोण पुण्यात असेल तर तुम्ही युथ बुक सेंटर मध्ये जाऊ शकता. युथ बुक सेंटर मध्ये हे कुठं आहे तर गांजवे चौक पुणे, नवी पेठ पुणे मध्ये आहे. ठीक आहे, नवी पेठ. तिथून जाऊन तुम्ही 50% मध्ये म्हणजे 325 रुपयाला मिळवू शकता. पुस्तकाची किंमत 650 आहे, नो डाऊट. पेजेस तुमचे 664 आहेत. प्रत्येक प्रकरण तुम्हाला इन डिटेल दिले आहेत. रेल्वेचे 42 टाईप, शेकडेवारीचे 48 टाईप, मसावी लासावी 32 टाईप, काळकाम वेग 32 टाईप, सरळ व्याज चक्रव्याज 34 टाईप तुम्हाला, म्हणजे प्रत्येकाचं टाईप दिलेले आहेत. आणि टाईप खाली 4-4, 5-5 सरावासाठी उदाहरण दिलेत, प्लस तिथं परीक्षेला आलेले एक्झाम्पल दिलेत. एक्झाम्पल भरपूर आहेत आणि मिश्र उदाहरणं पण दिले, त्या मिश्र उदाहरणाचं स्पष्टीकरण पण दिले. मिश्र उदाहरण देत असताना UPSC, MPSC, टेट, IBPS, TCS सगळ्या स्पर्धा परीक्षेचे तिथे एक्झाम्पल घेतलेले आहेत. ठीक आहे, ओके. आणि काही क्युरी येत असेल किंवा घरपोच पुस्तक पाहिजे असेल तर मगाशी मी तुम्हाला नंबर दिला होता 9850 529 377 ला
तुम्ही व्हॉट्सअप करून बुक पाहिजे म्हणून SMS करू शकता, तुम्हाला फीडबॅक मिळेल. ठीक आहे. ओके. गणिताबद्दल काही शंका असेल तरी तुम्ही विचारू शकता. जास्तीत जास्त मुलांना आपलं अभ्यास मंडळाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला सांगा. त्या अभ्यास मंडळाच्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला डे बाय डे दररोज तुम्हाला एक पेपर मिळतोय आणि त्या पेपरचं स्पष्टीकरण पण आपण देतोय. मॅथ्स साठी मी स्वतः आहे, मराठीसाठी नामदेव जाधव सर आहेत, सायन्स साठी निलेश सर आहेत, सिद्धार्थ सर तुम्हाला विज्ञान घेणार आहेत. प्रत्येक विषयाला शिक्षक आहेत. तुम्हाला इंग्रजीला मदन एकाडे सर आहेत. ओके. पुन्हा ऐश्वर्या जाधव मॅडम आहेत, प्रसाद आडळे सर आहेत. इन डिटेल मध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण मिळणार आहे. जर प्रश्नाचं स्पष्टीकरण मिळालं नसेल तर पर्टिक्युलर विषयाचा शिक्षक पर्सनली तुम्ही संपर्क करून तिथं विचारू शकता. इच्छा एवढीच आहे की तुमचा एकही मार्क नाही गेला पाहिजे. गणिताची तयारी करून घ्यायची जबाबदारी माझी. गणिताच्या टॉपिक टेस्ट एवढ्या 75 तर सोडाच, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा पडतील. क्लिअर? ओके. पुस्तकाच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला डेमो पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.